अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण सौ शकुंतलाताई आपटे महाराज यांच्या तो महासुखाचा निमथाप आहे या पुस्तकातील आपण काही भाग वाचत आहोत. एका भगिनीची कथा. म्हणजे सद्गुरूंच्या वाक्यावर ज्या प्रमाणात विश्वास असेल त्याच प्रमाणात मन धुतले जाते. विश्वास नसेल तर मात्र प्रचंड घोळ होतात. काही भगिनी म्हणतात की ताईंनी सांगितलेले आहे एक वेळ जेवा म्हणून, तर त्यांचे ऐकून तसे काही करायचे. मी उगाच कधी कोणाला सांगत नाही की तुम्ही अमुक करा म्हणून, आणि मी स्वतः जर काही करत असेल तर त्याचा अर्थ असं नव्हे की मी बाकीच्यांना सुद्धा तसेच करायला सांगेन, पण लोक त्यांना हवे तसे अर्थ घेता असतात झाले. असेच एका भगिनीने स्वतःच्याच मनाने ठरवून एक वेळ जेवायला सुरुवात केली. मग संध्याकाळ झाली की तिला अस्वस्थ वाटायला लागायचे. घरात नवरा, मुले व इतर मंडळी जेवणार म्हणून स्वयंपाक तर करायला लागायचाच. ही बाई रोज संध्याकाळी स्वयंपाक करत असते, पण स्वतः मात्र जेवत नसे. आणि लोकांना कारण काय सांगायची, तर मला ताईने एक वेळ जेवायला सांगितलं आहे म्हणून. नवऱ्याला रात्री कधीही जाग आली तर त्यावेळी त्याला ही आपली जागीच दिसे. शेवटी एकदा न राहून त्याने तिला विचारले की काय झालं गं, तर ती म्हणाली मला झोपच येत नाही आहे. नवऱ्याने पुन्हा विचारलं की तुला कशामुळे झोप येत नाही, तर ती म्हणाली की काय माहीत कशामुळे कोण जाणे, पण मला झोपच लागत नाही. तिची अशी झोप उडाली आणि त्याचा शेवटी तिच्या तब्येतीवर परिणाम व्हायला लागला. ती जेव्हा परत मला 6 महिन्यानंतर भेटली तेव्हा मी तिला नवल वाटून विचारले की काय झालं गं, तुला तब्येत बरी नाही का तुझी, तर ती म्हणाली अहो ताई तसे काहीच झालेले नाही, पण ती फक्त एकच वेळ जेवते. त्यावर मी विचारले का गं, तर ती म्हणाली तुम्ही सांगितले म्हणून. तिचे ते उत्तर ऐकून मला धक्काच बसला. मी तिला आश्चर्यानेच विचारले की अगं मी कधी तुला असे म्हटले होते, तेव्हा ती वरमून सासरतच म्हणाली की नाही, म्हणजे तुम्ही तसे करता म्हणून मीही करते. शेवटी मी तिला समजावून सांगितले की अगं मी असे करते म्हणून तूही तसेच केले पाहिजे का, तू असले काही करू नकोस, तुला ते झेपणार नाही. मी तुला तसे काही करायला सांगितलेले होते का, जर मी स्वतःहून तुला काही करायला सांगितले आणि तू तसे केलेस तरच तुला त्याचा उपयोग होईल ना. आपल्याच मनाने असे काहीतरी उद्योग करू नकोस, त्याचे परिणाम चांगले होत नाहीत. नकळत घडणारे सुसंस्कार. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की आपण आपल्या सद्गुरूंकडून नकळत चांगले संस्कारच घेत असतो, पण त्यांना जे सहज साधलेले असते ते आपल्या आचरणात तितक्या सहजतेने काही उतरत नसते. मी परमपूज्य सद्गुरू श्री मामांना एकदा विचारले की मामा तुम्ही एवढे 16 ओळे सांभाळता, 8-8 तास बसून अनुष्ठान करता, हे सर्व कशासाठी. त्यावर मामांनी मला सांगितले की अगं मी जेव्हा 100% 16 ओळे पाळीन तेव्हा साधक निदान 2% तरी त्याप्रमाणे पाळतील. बघा त्याने 2%च म्हटले बरं का, 98% म्हटले नाही. ते पुढे म्हणाले माझे वागणे पाहून साधक निदान असा विचार करतील की मामा असे करतात म्हणून रोज आंघोळ केल्यानंतर आपणही संध्या पूजा केली पाहिजे. जर मी आयुष्यभर निर्धाराने काटेकोरपणे वागलो तर माझ्या साधकांमध्ये ती 2% तरी उतरेल हे मला माहीत आहे. म्हणजे असे शास्त्रशुद्ध काटेकोर वागणे आणि लोकांसमोर त्याचा आदर्श ठेवणे किती अवघड असते ते पहा. आपण असेच उत्तम संस्कार आपल्या सद्गुरूंकडून घेत असतो आणि ते संस्कार आपल्या मुलांवरही अप्रत्यक्षपणे करत असतो.
कारण आपण जे करतो, जसे वागतो तेच आपली मुले बघत असतातच. ते बघूनच त्यांच्यावर संस्कार होत असतात. म्हणूनच बघा, एवढीशी छोटी छोटी मुले देखील मला येऊन सांगतात की की शकाताई, आय वॉन्ट टू डू साधना बिकॉज माय मम्मी अँड डॅडी डू इट. मला पण माझ्या आईबाबांसारखी साधना करायची आहे, म्हणून मला पण ते शिकवा. आता हे कशामुळे होते, तर मुले रोज बघतात की त्यांचे आई बाबा साधना करतात, म्हणून त्यांना देखील तसे करावेसे वाटते. म्हणजे हे संस्कार किती नकळत होत असतात पहा. अधिकारानुसार धुणे. वास्तविक पाहता आई बाबा काही मुलांना तसे सांगायला जात नसतात आणि 4-5 वर्षाच्या मुलांना असे सांगून काही कळणारेही नसते. पण बघूनही सुसंस्कार होत असतात. अशा उत्तम संस्कारांमुळेही साधकाचे मन हळूहळू धुतले जाते. ही मन धुण्याची प्रोसेस खूप मोठी आणि बराच काळ टिकणारी असते. नुसते व्हॉट्सॲपमध्ये किंवा ड्रायरमध्ये घातले की झाले इतके ते सोपे नसते. मात्र सद्गुरूंनी एकदा जर का आपल्याला त्यांच्या वॉश ट्यूबमध्ये घातले, म्हणजेच त्यांनी जर कृपा केली, तर त्यांच्या कृपाशक्तीद्वारे आपल्या मनाला धुणे सुरू झालेच असे समजावे. शक्तीचे हे मनाला धुणे किती काळ चालते, तर त्याचा कालावधी निश्चित सांगता येत नाही, कारण तो व्यक्तीनुसार बदलतो. त्यामुळे ते धुणे कधी जन्मभर चालते, तर कधी कधी ते जन्मोजन्मीही चालत राहते. त्या भगवतीने धुवायला घेतल्यावर शिष्याचे मन किती काळात स्वच्छ झाले यावरच त्या शिष्याचा अधिकार सिद्ध होतो. अनेकांच्या मनात अशी शंका येत असते की आपले मन धुतले जाईल की नाही, तर नियमित साधनेने ते नक्कीच धुतले जात असते. पण ते धुतले जाणे वर करणे लगेचच लक्षात येईल असेही नसते, कारण ही प्रोसेस लिंगदेहाच्या आतमध्ये अत्यंत सूक्ष्म पातळीवर घडत असते. परमार्थाचे साधक हे 3 प्रकारचे असतात: उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी व मंद अधिकारी. आपल्याला वाटते तसे उत्तम अधिकारी साधक म्हणजे कोणी फार वेगळे शास्त्रे वगैरे जाणणारे असतात का, तर असा काहीच नियम नाही. अशाच एका उत्तम अधिकारी साधकाची एक सुंदर गोष्ट या संदर्भात येथे सांगते. कण्वपाची कथा. कण्व नावाचा एक साधा बोळा भिल्ल होता. भिल्ल असल्यामुळे त्याच्यावर कसलेही चांगले संस्कार झालेले नव्हते. डोंगर कपारीत राहायचे, रानोमाळ फिरायचे, जनावरे मारायची, कधी ओढ्यात आंघोळ करायची नाही, तर दिवसेंदिवस तसेच राहायचे. असे त्यांचे स्वैर आयुष्य होते. वर करणी पाहता त्याच्या आणि जनावरांच्या राणीत काही फार फरक नव्हता. एकदा तो असाच रानोमाळ हिंडत असताना त्याला एके ठिकाणी भगवान श्री शिवांचे एक प्राचीन मंदिर दिसले. आत काय आहे ते बघावे म्हणून तो त्या मंदिरात गेला. ते एक अतिशय सुरेख, स्वच्छ असे मंदिर होते. तिथे असलेली भगवान श्री शिवांची पिंडी त्याला इतकी आवडली की तो अगदी त्याच्या प्रेमातच पडला. मग त्याने मनोमन असे ठरविले की आजपासून आपणच यांचे रक्षण करायचे, म्हणजे यांना कोणी त्रास देत नाही ना हे बघायचे. त्यासाठी नेहमी तिथेच असायला हवे. म्हणून मग तो तिथे जवळच जंगलात राहायला लागला. दुसऱ्या दिवशी त्याच्या मनात आले की आपण या देवांची पूजा करावी. सकाळी नियमाप्रमाणे त्या मंदिराचा ब्राह्मण पुजारी येऊन पूजा करून परत जात असते. पण त्यावेळी हा इकडे त्याच्या झोपडीला असल्यामुळे त्याला ते कळत नसे. आता भिल्लच तो. पूजा म्हणजे काय हेही त्याला नीट समजत नव्हते. त्यामुळे त्याच्या मनात जसे येईल तशीच पूजा तो करायचा. तो एखाद्या प्राण्याची शिकार करायचा, त्याच्या मांसाचा एक तुकडा घ्यायचा,
झाडाची 2 पाने एकमेकात ओवून त्यांचा एक द्रोण तयार करायचा. झाडावरील मधमाशांच्या गोळ्यातून मध काढून त्या द्रोणात घ्यायचा. आता पूजेसाठी फुले देखील घ्यायला हवीत ना, पण दोन्ही हातात 2 वस्तू असल्यावर फुले कुठे ठेवणार त्यावर विचार करून तो रानातीलच दिसतील ती फुले घेऊन ती आपल्या केसात खोवून न्यायचा. पूजोपचार म्हणून देवांना आंघोळ देखील घालायचं नाही ना, त्यासाठी तो आपल्या तोंडात झऱ्याचे भरपूर पाणी भरून घेत असे. अशी त्याच्या स्वतःच्या पद्धतीने तो देवांची मनसोक्त पूजा करत असे. रोज रात्री येऊन तो अशा प्रकारे श्री शंकराची पूजा करू लागला. त्या जंगलाशेजारीच एक गाव होते. त्या गावातीलच एक ब्राह्मण त्या मंदिराचा अधिकृत पुजारी होता. तो रोज पहाटे भगवान श्री शिवांची पूजा करायला त्या मंदिरात यायचा. या